नाशिकच्या पंचवटीत जॉगिंग ट्रॅक असलेल्या श्रीकृष्ण गार्डन समोर साकारलाय 7 मजली देवीदास हाईट प्रकल्प। मग येताय ना आजच आपला फ्लॅट बुक करायला देवीदास हाईट्स मध्ये। आमचा मोबाईल क्रमांक नाशिक शहरात रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांनी वाहनधारकांचा हाल सुरूच आहे। पावसाळ्यात खड्ड्यांनी पुन्हा शहरात डोकेवर काढलंय। त्या विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं आज आक्रमक पवित्रा घेत मनपा मुख्यालयासमोर ठिय्या आंदोलन छेडलं। फक्त खड्ड्यांचं नव्हे तर शहरातील पाणी टंचाई, आरोग्य आणि मूलभूत सुविधा यावरही मनसेनं प्रश्नचिन्ह उपस्थित करत पालिका प्रशासनाला घेरलं। नाशिकचे खड्डे, नाशिकचे खड्डे, नाशिकचे खड्डे, अरे नाशिक महानगरपालिकेचं करायचं काय? अरे नाशिक महानगरपालिकेचं करायचं काय? नाशिक शहरात रोजच्या रोज पडणारे खड्डे, पाण्याच्या पुरवठ्यातील विस्कळीतपणा आणि नागरिकांच्या मूलभूत गरजांकडे दुर्लक्ष या सर्व मुद्द्यांवर आज मनसे कार्यकर्त्यांनी नाशिक महापालिकेसमोर ठिय्या आंदोलन करत प्रशासनाचा निषेध नोंदवलाय। मनसेच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत खड्डे बुजवा, शहर वाचवाचा नारा दिला। आंदोलनानंतर महापालिका आयुक्तांना निवेदनही देण्यात आलं। खड्डे तात्काळ बुजवले नाही तर अधिक तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा मनसेने दिला। आमच्याकडे पाणीच येत नाही। उन्हाळा असो पावसाळा असो पाणी कधी बारीक राहतं तर कधी येतच नाही। रस्त्याची अशी चाळण झाली की अजिबात चालायला सुद्धा जागा नाही, गाड्या स्लिप होतात। म्हणजे रस्त्याची पुरं खड्डे झालेले आहेत। पाण्याचं काय प्रॉब्लेम? पाण्याचं म्हणजे पाणी आम्हाला मिळत आहे, गढूळ पाणी राहतं तर कधी येतच नाही पाणी, 8-8 दिवस पाणी येत नाही। नगरपालिकाचे जे पदाधिकारी आहेत त्या पदाधिकाऱ्यांनी 2 नंबरचे नळाचे कनेक्शन घेतलेले आहेत। त्या लोकांना महानगरपालिकामध्ये ऑलरेडी त्याची नोंद नाहीच आहे। हे लोक भ्रष्टाचार करताय। पाण्याचे 80-90 हजार रुपये बिल बाकी आहेत। हे लोक ते बिल वसुली करू शकत नाही आहेत। आणि जे नळ आहेत वडाळ्या गावामध्ये जे नळ आहेत त्या नळाला अक्षरशः तोट्या नाही आहेत। पाणी रस्त्यावर जाते। जे सुशिक्षित लोक आहेत हे लोक त्या जागेवरती जाऊन बघत नाही आहेत। जे नगरसेवक लोक आहेत त्या लोकांनी सुद्धा त्या ठिकाणी जाऊन बघायला पाहिजे। नाशिक शहरामध्ये अत्यंत बिकट परिस्थिती या नाशिक शहराची झालेली आहे। दत्तक नाशिक घेणाऱ्यांचं पूर्णतः 5 वर्ष लक्ष नव्हतं। या नाशिक शहरामध्ये खड्ड्यात रस्ते का रस्त्यात खड्डे हेच कळून नाही राहिलंय। म्हणून नाशिकचे खड्डे आणि भ्रष्टाचाराचे अड्डे अशी उपमा यांना खरी दिली पाहिजे। नाशिक महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना वारंवार सांगूनही निवेदन देऊनही कुठली उपाययोजना होत नाही। प्रशासनाला वारंवार कळवूनही कुठली उपाययोजना, अनेक नागरिकांचे जीव जात आहे। नाशिकमध्ये पावसाळ्यातील खड्ड्यांचा प्रश्न नवा नाही, पण तोडगा मात्र अद्याप सापडलेला नाही। आता मनसेच्या आंदोलनामुळे प्रशासन जागे होतंय का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी इसाक कुरेशी, नाशिक।